नवी मुंबई के शिल्पकार के रूप में गणेश नाइक की पहचान है। नवी मुंबई में पिछले 25 सालों से उनके ही पार्टी का महापौर नियुक्त हुआ है। चुनाव के पूर्व अपने हर एक संभाषण में विश्वास के साथ हर बार गणेश नाइक ने ये बात कही थी कि इस बार भी उनके ही पार्टी का महापौर होगा, और हुआ भी ऐसे ही। हाल ही में संपन्न हुए नवी मुंबई मनपा चुनाव 2026 में नवी मुंबई में भाजपा को एक छत्र सत्ता प्राप्त हुई। नवी मुंबई में भाजपा को 65 सीटें मिली तो शिवसेना को 42 सीटें मिली। महापौर पद के लिए भाजपा की ओर से सुजाता पाटिल ने नामांकन अर्जी भरी थी, तो वहीं उप महापौर पद के लिए दशरथ भगत ने नामांकन अर्जी दाखिल की थी। तो वहीं शिवसेना की ओर से सरोज पाटिल एवं उप महापौर पद के लिए आकाश मडवी ने नामांकन अर्जी दायर की थी, लेकिन दोनों प्रत्याशियों ने चुनाव से ठीक पहले अपनी नामांकन अर्जी वापस ले ली, जिस कारण सुजाता पाटिल महापौर के तौर पर एवं दशरथ भगत का उप महापौर के तौर पर निर्विरोध चुनाव किया गया। इस चुनाव के दौरान भाजपा की ओर से पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व विधायक संदीप नाइक, पूर्व महापौर सागर नाइक, भाजपा नवी मुंबई जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल मौजूद थे, जिन्होंने महापौर एवं उप महापौर का सम्मान कर उन्हें शुभकामनाएं दी। नियुक्ति के बाद नवनिर्वाचित महापौर एवं उप महापौर के साथ सभी नगर सेवकों ने महाराष्ट्र राज्य के वन मंत्री गणेश नाइक की सदिच्छा भेंट लेकर उनके आशीर्वाद लिए। इस दौरान पत्रकारों से बात करते हुए वन मंत्री गणेश नाइक ने पालिका चुनाव के जीत का श्रेय नवी मुंबई की जनता को दिया। नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवी मुंबईच्या सुजाण जनतेनं भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश दिलं आणि त्यानंतर महापौर पदासाठी सौभाग्यवती सुजाता पाटील आणि उपमहापौर पदासाठी दशरथजी भगत यांना त्या ठिकाणी पक्षानं संधी दिली आणि आज त्यांची बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल मला आनंद वाटत आहे। जनता जागृत झाल्यानंतर हे यश मिळालेलं आहे। हे यश जनतेचं आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या घवघवत्या आणि प्रभावशाली नेतृत्वाचं आहे। राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदानंतर घेतलेल्या आक्रमक निर्णयांचं आहे आणि संघटन कौशल्य चतुर असलेल्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर मग नवी मुंबईतल्या सर्व कार्यकर्त्यांची अभेद एकजूट खऱ्या अर्थानं नवी मुंबईच्या हिताची जपणूक करणाऱ्या लोकांच्याकडे हे नेतृत्व दिले आहे। त्याबद्दल नवी मुंबईच्या जनतेचे आम्ही पूर्वीच आभार मानलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा आभार मानतो। आगे उन्होंने ये भी कहा कि जल्द ही पूर्व एवं वर्तमान नगर सेवकों के साथ बैठक कर अगले 5 सालों के विकास की रणनीति तैयार की जाएगी। लवकरच या ठिकाणी ज्या सभागृहामधले आजी माजी असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ जे नगरसेवक होते, पदाधिकारी होते, त्या सर्वांना एकत्र बोलून नवी मुंबईच्या 5 वर्षाची दिशा निश्चित ठरवली जाईल। स्वच्छ नवी मुंबई, हरित नवी मुंबई, भिकारीमुक्त नवी मुंबई, तृतीयपंथी मुक्त नवी, फुटपाथ मुक्त शहर, हातगाडीवाला मुक्त शहर आणि खऱ्या अर्थानं जनसामान्यांच्या ज्या अपेक्षा आहेत शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, एकूणच मालमत्ता कर न वाढवण्याची भूमिका मी घेतलेली, एक 20 वर्ष नाही वाढवायची, तो दिलेला शब्द तो कायम 20 वर्षापर्यंत राहणार आहे आणि नवी मुंबईच्या जनतेनं ह्या विश्वासानं त्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना निवडून दिलेला आहे आणि निश्चितपणे त्याचा ज्याला एक मसुदा तैयार करू त्याला पुन्हा त्या मसुद्यासहित आपल्या समोर आम्ही येऊ। महापौर बनने के बाद सुजाता पाटिल के सामने सबसे बड़ी जिम्मेदारी होगी स्वच्छता, इंफ्रास्ट्रक्चर, पानी, बिजली एवं स्वास्थ्य सेवाएं आदि। प्राथमिकता महिलांची सुरक्षितता, स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, वृद्धांस ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, अशा बऱ्याच प्राथमिक स्वरूपातल्या गोष्टी आहेत ज्या प्रामुख्याने परिपूर्ण करण्याचा माझा आणि समवेत उपमहापौर साहेबांचा नवी मुंबईसाठी
ध्येय असणार आहे. प्रशासन सामान्य नागरिकांच्या सूचना ऐकून पारदर्शक, संवेदनशील आणि गतिमान होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. महापौर बने दशरथ भगत ने भी इस दौरान उप महापौर के तौर पर अपने प्राथमिक कार्यों को बयां किया. प्रथम या ठिकाणी आज उपमहापौर पद म्हणून या ठिकाणी स्वीकारत असताना आनंद नक्की आहे, पण अधिक आनंद ह्या गोष्टीचा आहे की सन्माननीय नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी हे उपमहापौर पद म्हणून या ठिकाणी स्वीकारताना आणि पुढे काम करताना अधिक आनंद आहे. कारण नाईक साहेब हे संघर्ष आणि चळवळीचे नेतृत्व आहेत आणि आम्ही देखील त्या ठिकाणी अनेक वर्षापासून एक चळवळी नेतृत्व आणि एक संघर्ष नेतृत्व म्हणून नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करण्यात जेवढा आनंद मिळेल आणि ह्या जो काही नवी मुंबईचे जे काही सर्वांगीण विकास, मग शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जो नाईक साहेब नेतृत्वामध्ये अधिक बल मिळेल, अधिक प्रेरणा मिळेल आणि ज्या काही लोकांच्या विविध समस्या आहेत त्या समस्यांना समाधान देण्याचं त्या ठिकाणी नक्की यश येईल. आज के परिणाम के बाद ये साफ हो गया कि नवी मुंबई महानगर पालिका में अब बीजेपी का नियंत्रण मजबूत हो गया है. सुजाता पाटिल महापौर और दशरथ भगत उप महापौर बनने के साथ अब नवी मुंबई मनपा में नीति, बजट और विकास निर्णयों की दिशा बीजेपी ही तय करेगी, ये सुनिश्चित है. ब्यूरो रिपोर्ट, द मेट्रो.